तुमचं रेशन कार्ड हरवलं आहे तर परत तुम्हाला ओरिजिनल रेशन कार्ड कसं भेटेल त्यावरती हा व्हिडिओ असणार आहे. तर रेशन कार्ड जर तुमचं हरवलं आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिले गुगलला टाकायचं आहे RCMS महाफूड. ह्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. RCMS महाफूड टाकल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल RCMS म्हणून, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशी वेबसाईट दिसेल. तर तुम्हाला तिथे वरतीच ऑप्शन आहे रेशन कार्ड. तर रेशन कार्डच्या खाली नो युअर रेशन कार्ड असं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. नो युअर रेशन कार्डला क्लिक केल्यावर या ठिकाणी कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे, जसा बॉक्समध्ये दिलेला आहे तसा टाकून व्हेरीफाय करायचं आहे. तर या ठिकाणी जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो आपण बॉक्समध्ये टाकून घेऊया आणि व्हेरीफायवरती क्लिक केलं आहे. जेव्हा तुम्ही व्हेरीफाय कराल तुम्हाला रेशन कार्ड नंबर, ओल्ड रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. तर तुमच्याकडे रेशन कार्ड नंबर नसेल तर तुम्ही तो कसा काढू शकता त्यावरचा व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. तिथून तुम्ही रेशन कार्ड नंबर काढू शकता तुमचा. तर तो रेशन कार्ड नंबर तुम्ही काढायचा आहे आणि या ठिकाणी टाकून व्ह्यू रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला रेशन कार्डचा नंबर माहिती नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. माहीत असेल तर डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी रेशन कार्ड नंबर टाका आणि व्ह्यू रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू रिपोर्टला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण कार्ड दिसेल. त्याच्यावरती तुमचं दुकानाचं नाव, तहसील, तुमच्या गावाचं नाव, सगळं ह्या ठिकाणी सगळी माहिती येईल. तुम्ही कधी रेशन कार्ड काढलेलं, तुमचं जुनं जे हरवलं आहे ते सगळ्या प्रकारची माहिती येईल. त्याचप्रमाणे इथे रेशन कार्ड नंबरच्या समोर प्रिंट युअर रेशन कार्डाचं ब्ल्यूमध्ये ऑप्शन दिलेलं आहे. तर तुम्हाला प्रिंट युअर रेशन कार्डवरती क्लिक करायचं आहे. 1 ते 2 मिनटं लोडिंग होऊन तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्डची प्रिंट या ठिकाणी पूर्णपणे दिसेल. त्याच्यामध्ये सगळी माहिती तुमची असेल. तर या ठिकाणी रेशन कार्डची प्रिंट दिसते आहे. त्याच्यामध्ये फ्रंट साईड, बॅक साईड दोन्हीसुद्धा दिसत आहेत. तुमचे किती मेंबर आहेत रेशन कार्डमध्ये, फॅमिली ऑफ द हेड ऑफ द फॅमिली लिहिलेलं आहे. त्यानंतर गावाचं नाव, तहसील नाव, दुकानाचं नाव, FH नंबर, सगळ्या गोष्टी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. तर तुम्हाला ह्या ठिकाणी सगळं प्रिंटमध्ये भेटून जातं. तर तुम्ही त्याची एक प्रिंट काढून ठेवू शकता किंवा PDF ठेवू शकता. तर ह्या प्रिंटवरती दुकानदार जिथून तुम्ही रेशन घ्यायचं त्याची सही आणि स्टॅम्प घेऊन तुम्ही तहसीलला द्यायचं. तहसीलला दिल्यानंतर ते लोक तुम्हाला नवीन म्हणजे तुमचं जे हरवलेलं आहे ते ओरिजिनल रेशन कार्ड तुम्हाला परत मिळवून देतात ह्या प्रिंटवरती. आणि जर ही प्रिंट नसेल तर तुम्हाला ते केशरी रेशन कार्ड काढायला सांगतात. ज्यांचं पिवळं आहे त्यांना ते न भेटता केशरी भेटतं. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता जर तुम्हाला आवडला असेल तर.